मी अमित गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। एसईबीसी आरक्षणाविरोधातील पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे। 3 प्रवर्गात मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागणार आहे। धाराशिवमध्ये बंजारा समाजाच्या तरुणाने आत्महत्या केलेली। हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी करत आपलं जीवन संपवलंय। पवन चव्हाण असं जीवन संपवलेल्या तरुणाचं नाव आहे। कन्नड तालुक्यातील बंजारा समाजातील एका तरुणाने पायी मुंबई गाठण्याचा निर्धार केला। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली जाते। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास विरोध नाही, मात्र ज्या शेतकऱ्यांनी आणि कष्टकऱ्यांनी अन्याय झाला म्हणून आंदोलन केलं, रास्ता रोको केला, मोर्चा काढला, त्यांच्यावरील गुन्हे सुद्धा मागे घ्या, सर्वांसाठीच हा नियम लागू करा अशी मागणी छगन भुजबळांनी केली। कोणाला नेपाळला सोडायचं आणि कोणाला नाही हे जरांगे कसं ठरवणार, अशा प्रकारची वक्तव्य जरांगेंनी टाळावीत असा सल्ला वडेट्टीवारांनी दिलाय। भुजबळ आणि जरांगेंनी वैयक्तिक टीका टाळावी असंही वडेट्टीवार म्हणाले। ओबीसीतून आरक्षण मिळावं हा जरांगे पाटलांचा हट्ट बालिशपणाचा आहे। त्यामुळे जे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्या मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, मात्र ओबीसींच्या कोट्यातून सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळू नये अशी भूमिका ओबीसी नेते माजी महापौर राजू पाटील यांनी मांडली। नांदेडमध्ये मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे। त्यामुळे नांदेडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला। त्यामुळे धोंडे यांच्या संस्थेच्या आश्रम शाळेतून आपल्या मुलांचा टीसी काढण्यासाठी तब्बल 21 मराठा पालकांनी अर्ज केलाय। लातूरच्या बांगदरी गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भरत कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेला त्यांनी कराड कुटुंबियांचं सांत्वन केलंय। भरतने ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचं म्हणत आत्महत्या केली होती। मंचर शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला। यावेळेला पोलिसांनी पथसंचलन केलंय। मंचरमध्ये एका बांधकामुळे 2 गटात वाद निर्माण झाला होता। बुलढाण्याच्या शिरला नेमानेमध्ये शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेवरती बहिष्कार घातलाय। आधीच शिक्षकांची पदं रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, त्यामुळे शिक्षकांची बदली रद्द करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका बसलाय। शाळेचं आवार हा चिखलमय झाल्यामुळे अडचणी सहन कराव्या लागतात। तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। नांदेडमध्ये आश्रमशाळेतून मराठा पालकांनी टीसी काढण्यासाठी सामूहिक अर्ज केलेला आहे। संस्थाचालकांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्यामुळे पालकांनी हा निर्णय घेतलाय। नाशिकमध्ये कांद्यांच्या दरात घसरण झालेली आहे, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। कांद्याला योग्य दर देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली। पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात येते आणि 100 फूट उंचीचा हा पुतळा उभारण्यात येतोय। दरम्यान उभारणी कामाची ड्रोन दृश्य समोर आली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री नरहरी झिरवळ यांनी औषध निर्माण महामंडळाच्या प्रकल्पाला भेट दिली। संस्थेच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढणार असल्याचे झिरवळांनी सांगितलं। अकोला जिल्ह्यातील दगडपारवा प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिलाय। सोन्या चांदीच्या भावांमध्ये वाढ सुरूच असून एका दिवसात चांदीच्या भावामध्ये 3,000 रुपयांची वाढ झाली। त्यामुळे चांदी 1,29,500 रुपयांवरती पोहोचली आहे, तर सोन्याच्या भावात सुद्धा वाढ झाली। कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे टोल आकारणी तातडीने बंद करावी अशी याचिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर खंडपीठाकडे दाखल केली आहे। यावरती न्यायालयाने कोल्हापूर साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे। रस्त्यावरती खड्डे असताना टोल वसुली कशी केली असा सवाल सुद्धा उपस्थित केला आहे। अकोल्यातील पातूर तालुक्यातील अंधार सावंगी या ठिकाणी धर्मांतराचा आमिष दाखवत गावकऱ्यांना धार्मिक भावना दुखवल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी 34 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यातील पळसखेड या ठिकाणी रायगड प्रकल्पाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय। जलसंपदा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शेकडो हेक्टर सोयाबीन, कापूस, तूर हे पीक पाण्याखाली गेलंय। भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरती असलेल्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत सततच्या त्रुटीमुळे ग्रामस्थांचं जनजीवन कठीण झालेलं आहे।
ग्रामस्थांना सतत दूषित पाणी मिळत असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती सुद्धा त्याचा गंभीर परिणाम होतोय. आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी दर्ग्याखाली सापडलेला भुयार आणि दर्ग्याच्या बांधकामासंदर्भात उद्भवलेला वाद अजून सुद्धा शांत झालेला दिसत नाहीये. त्यामुळे दर्गा परिसरात पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. मंचरमध्ये दर्ग्याखाली भराव खचल्यामुळे भुयार असल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली. या प्रकरणी भुयाराची पुरातत्व खात्याकडून पाहणी करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. पुण्यात पुणे ऑन पेडल्स अँड वॉकथॉन या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रॅलीला केंद्रीय माजी मंत्री अनुराग ठाकूर, क्रिकेटपटू केदार जाधव आणि मंत्री माधुरी मिसाळ यांची उपस्थिती होती. आदिवासी समाजाचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचं नूतनीकरण सुरू असताना ठेकेदाराकडून पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे तीव्र पडसाद दिसत आहेत. आदिवासी समाजाने आक्रमक होत राजूर गाव बंदची हाक दिली होती. गोंदिया जिल्ह्यातील बोनस पात्र शेतकऱ्यांची संख्या 1,35,013 इतकी. यापैकी 1,28,563 शेतकऱ्यांना तब्बल 242,98,35,000ची रक्कम अदा करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांच्या बेफिकीर हुल्लडबाजीचा प्रकार समोर आला. समुद्रात वाहन नेण्यास स्पष्ट मनाई असताना सुद्धा काही पर्यटकांनी कार थेट समुद्रात चालवत जीव धोक्यात घातला आहे. नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत तुळजाभवानीचं दर्शन महागलंय. मंदिर संस्थानने नवरात्र महोत्सवाच्या कालावधीतच दर्शन फी दुप्पट केलेली आहे. देणगी दर्शनाचा 500 रुपयांचा पास आता 1,000 रुपयांना तर 200 रुपयांचा पास 300 रुपयांना मिळणार आहे. हैदराबाद गॅझेटसाठी आता महादेव, मल्हार, कोळी ही समाज सुद्धा मैदानात उतरलेला आहे. हैदराबाद गॅझेट लागू करून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. 17 सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशाराही दिला आहे. धुळे जिल्ह्यात आता मोफत अँजिओप्लास्टी होणार आहे. धुळ्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात शासनाच्या सुमारे 18 कोटी रुपये निधीमधून खानदेशातील पहिला अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिट उभारण्यात आलं. जळगावच्या भडगाव तालुक्यातील कापसावरती लाल्या आणि मर रोगाचं अतिक्रमण झालंय. जमिनीत सततचा गारवा आणि पाणी साचल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा अभयारण्याच्या जंगल परिसराला लागून असलेल्या मंगेझरी जंगलात रस्त्याच्या कडेला वाघ आढळून आलाय आणि यावेळेला रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. पुण्याच्या दौंड तालुक्यातील केडगावमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते. केडगावमध्ये घरासमोर फिरत असलेल्या श्वानावरती हल्ला करत बिबट्याने श्वानाला पळवून दिलंय. अकोल्यातील खामगाव मार्गावरील एका कार शोरूममध्ये पकडलेल्या सापाने दिलेल्या 12 अंड्यांमधून पिल्लं बाहेर काढण्यात सर्पमित्राला यश आलंय. मागील 58 दिवसांपासून या अंड्यांची योग्य काळजी घेऊन त्यांनी या सर्व धामण सापाच्या पिल्लांना जीवदान दिलंय. अकोल्याच्या दिग्रस खुर्द या ठिकाणी शिक्षकाची बदली झाल्याचं समजताच विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला. आम्हाला सोडून जाऊ नका सर असं म्हणत विद्यार्थ्यांनी शिक्षकांची गाडी अडवली. या घटनेमुळे विद्यार्थी आणि शिक्षकातील जिव्हाळा आणि आपुलकीचं सर्वांना दर्शन झालं. पुण्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये जवळपास 98 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. 3 दिवसांमध्ये 5,197 नागरिकांनी यामध्ये वाहनांवरील दंड सवलतीत भरलाय. चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यान शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. मुंबईमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे भात पीक धोक्यात आल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. सोलापूर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात मोठी दुर्घटना टळली आहे. करवन काटवन या गावाजवळील रेल्वेच्या बोगद्यात चंद्रपूर आगाराची बस पाण्यामध्ये अडकली. भादुर्ली ते मूल असा प्रवास करणारी बस रेल्वे बोगद्यामध्ये शिरताच सायलेन्सरमध्ये पाणी शिरलं आणि बस बंद पडली. पावसाचं पाणी वाढल्यामुळे बोगद्यातील पाणी पातळीत रेडिएटरपर्यंत पोहोचली होती. परभणी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाची बरसात सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. पूर्णा परभणी राज्य महामार्गावर देखील या पावसाचा परिणाम दिसून आला आहे. परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे या ठिकाणी शाळेला पाण्यानं वेढा घातलाय. त्यामुळे शाळा आणि परिसर पाण्याखाली बुडल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
बीडच्या शहराजवळ वाजेगाव पुलावरून गोदावरी नदीचं पाणी वाहत आहे. या पुराच्या पाण्यात तरुण स्टंटबाजी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तातडीने या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरून वाहू लागलेला आहे. होडगी तलावातील पाणी पातळी वाढल्यामुळे तलावातील माशांसह पाणी रस्त्यावरती आलंय. त्यामुळे नागरिकांनी मासेमारीचा आनंद लुटलाय. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आले. बोर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे पुन्हा 12 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आले. गोदापात्रात 6,288 क्युसेक विसर्ग केला जातो. जायकवाडीचे दरवाजे उघडण्याची तिसरी वेळ आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील अतिवृष्टी भागाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधलाय. शहरातील विविध भागांना भेटी देत पाणी शिरलेल्या वसाहतीत नागरिकांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत हे स्टॅम्प पेपरवरती लिहून देऊ का? शिंदेंच्या नाराजीवरती अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. कोणाला काम द्यावं यासाठी अधिकाऱ्यांवरती राजकीय दबाव असतो, मात्र त्यातूनही मार्ग काढता येऊ शकतो. बांधकाम क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्ण दृष्टिकोन बाळगून कमी बांधकाम खर्चात अत्याधुनिक सेवा देत आहेत. तडजोड न करता चांगलं बांधकाम करायला हवं असं गडकरी म्हणाले. वर्धा शहरात काँग्रेस विरोधात भाजपानं आंदोलन केलंय. मोदींच्या मातोश्रींचा AI व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे निषेध करण्यात आलेला आहे. दरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान मोदींच्या आईंच्या अपमानाच्या निषेधार्थ भाजपानं आंदोलन पुकारलंय. काँग्रेस विरोधात भाजपाने जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान मोदींच्या आईंबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अपशब्द वापरल्यामुळे उल्हासनगर शहरातील भाजप पदाधिकारी आक्रमक झाले. यावेळेला त्यांनी उल्हासनगरमध्ये राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला ठाकरेंच्या सेनेनं विरोध दर्शवला. पेहलगाममध्ये हल्ला झाल्याचं रक्त अजून सुकलेलं नाहीये. ऑपरेशन सिंदूर अजून थांबलं नाहीये. मग क्रिकेट का खेळता असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. देशभक्तीची थट्टा सुरू असून देशभक्तीचा व्यापार केला जातोय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. तुम्ही म्हणाल तेव्हा पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं का? राजनाथ सिंह आता ऑपरेशन सिंदूर थांबवल्याची घोषणा करणार का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. मोदी खून और पानी एक साथ नहीं बहेगा असं म्हणाले होते. मग आता खून और क्रिकेट एक साथ कैसे बहेगा मोदींनी सांगावं असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्याच्या मॅचमधून बक्कळ पैसा कमवला जाणार आहे. देशापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे का असा प्रश्न सुद्धा ठाकरेंनी विचारला. जवान शहीद होणार, आपण क्रिकेट खेळणार हे योग्य नाही. भारताला एका मॅचवरती बहिष्कार टाकायला काय जात आहे असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारलाय. अंगात देशभक्ती भिनली पाहिजे. टीव्हीवरती मॅच पाहायची की नाही हे लोकांनी ठरवावं असं ठाकरे म्हणाले. पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना नकोच असं म्हणत केदार जाधवने पाकसोबत क्रिकेट खेळण्याच्या निर्णयाला विरोध केला. जालन्याच्या वडारवाडीमध्ये 2 अल्पवयीन तरुणांचा खदानीमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे. खदानीत फोटो काढण्यासाठी गेले असता ही घटना घडली आहे. सिद्धार्थ हरबळे आणि जसमीत रेहाल असं मृत्यू झालेल्या तरुणांची नाव आहे. करमाळ्यात केम येथील जुन्या पोस्टजवळील घरासमोरून लावलेली मोटरसायकल चोरीला नेल्याची घटना समोर आलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भुसावळ येथील दीपनगर इकडे भरधाव दुचाकीस्वाराने पादचारी तरुणाला धडक दिली आणि या अपघातामध्ये पादचारी तरुण जागीच ठार झालेला. या प्रकरणी दुचाकीस्वारावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी करण्यात येते. बीडच्या परळीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. परळी तालुक्यातील डाबी या ठिकाणी पतीने पत्नीवरती धारदार चाकूने वार करत तिची हत्या केली आहे. पतीने घटनास्थळावरून पळ काढलाय. तर 3 वर्षांपूर्वी याच आरोपीने महिलेला जबर मारहाण केली होती आणि या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. राज्योत्पादन शुल्क मुंबई उपनगर विभागाने गुप्त माहितीनुसार कारवाई केलेली आहे. टेम्पो अडवत 12,51,000चा भेसळयुक्त मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. वसईच्या फादरवाडी रेंज नाका या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत तब्बल 2 किलो 11 ग्रॅमचं ड्रग्ज जप्त केलाय. कारसह मोबाईल असा एकूण 8 कोटी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली. चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील गांधी चौकजवळ जुन्या घराच्या रस्त्याकडील भाग कोसळल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. या घटनेमध्ये 2 मुली या थोडक्यात बचावल्या असून हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. नागपूरमध्ये सुरू असलेल्या विकास कामांमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
कमाल टॉकीज चौक ते दिघोरी चौक उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान अशोक चौक या ठिकाणी गोलपुलाचा काही भाग थेट एका व्यक्तीच्या घराच्या बाल्कनीमध्ये शिरला आहे. याला नेमकं जबाबदार कोण याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पुण्यापाठोपाठ कोल्हापुरात सुद्धा टोळी युद्ध भडकण्याची भीती वर्तवली जाते. कोल्हापूरच्या फुलेवाडीत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून महेंद्र राख या हद्दपारीची शिक्षा संपून आलेल्या आरोपीची कोल्हापुरात येतात हत्या करण्यात आली. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच